कार्यक्रम झालेला आहे. तरीसुद्धा खेड्यापाड्यामध्ये कचऱ्यांचे ढीग आहे. तर तुमचा कितपर्यंत हा निर्णय घेतील? लेगसी प्लास्टिक लेगसी वेस्ट म्हणून एक गोष्टी आहे. लेगसी प्लास्टिक वेस्ट असेल या लेगसी वेस्टच्या संकलन आणि इसचं वर्गीकरणसाठी आमचं नियोजन चालू आहे. क्योंकि प्रत्येक ग्रामपंचायतला आता प्लॅन करण्यासाठी ठराव करण्यासाठी सूचना दिली होती. हा मुद्द्यावर लेगसी वेस्ट पण आहे. तुमचा निर्णय कितपर्यंत हे करतील मॅडम? हे माझे निर्णय नाही आहे. ग्रामपंचायतीचा म्हणतो मॅडम आता 15 ऑगस्टला विशेष ग्रामसभा होणार आहे. हा ग्रामसभामध्ये सगळ्या ग्रामपंचायत ठरवलेली आहे की कसे कचऱ्याचे संकलन करून कोणत्या एजन्सीला नियुक्ती करेल, बचत गटच्या मार्फत करू शकते का, हे सविस्तर चर्चा होणार आहे. हा चर्चेनंतर प्रपोजल जिल्हा परिषदकडे येतात. हा प्रपोजलच्या वरती आम्ही निर्णय घेऊ. संपूर्ण जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये हे राबवलं जाणार आहे. जी ये कोई ऑप्शन नहीं है. अच्छा. माननीय उच्च न्यायालय एप्रिल 1 तारीख एक सविस्तर डेडलाईन दिलेली आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय पण एक परिपूर्ण ऑर्डर त्या अनुषंगाने काढलेली आहे. मी माझी स्थलावरून पण ऑर्डर दिलेले आहे. तो हा तीनों ऑर्डरचं पालन सगळं ग्रामपंचायत करावं लागेल. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये 15 वित्त आयोगाचं कामं बाकी आहे, बिलं बाकी आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? तो आढावा चालू आहे. मी प्रत्येक ग्रामपंचायतचा रिव्ह्यू घेतोय. आता सर्कल वाईज घेण्यासाठी नियोजन चालू आहे. आता मी BDO लेवलमध्ये माझी बैठक पुढच्या आठवड्यामध्ये आहे 15 वित्त आयोगाच्या संदर्भात. इसके बाद BDO लेवलमध्ये प्रत्येक सर्कलच्या बैठक होईल. मैडम नई बॉडी आई वाली जिला परिषद की क्या आपके पास सहयोग है रहा उनके साथ? क्या तालमेल? येस इट इज़ व्हेरी गुड. आता मला पण आनंदीच्या गोष्टी आहे क्योंकि अर्धा थोडंसं ये जो ब्लॅकमेल असेल या दुसऱ्या गोष्टी असेल वो उसी साइड जा रही है. मतलब जास्त प्रेशर माझ्याकडे येतच नहीं. तो अध्यक्ष उसमें ऐसा देखा गया है कुछ अधिकारी और कर्मियों की गलती से भी पूरा उसका आप पर ब्लेम आ जाता है. कुछ गलतियां कर लेते म्हणजे आपली गाडी अडवल्या जाते. कुर्सीवर बैठतोय तो माझी कर्मचारी काही चूक करे तो पार्शियल जबाबदारी माझ्याकडे पण आहे. दॅट इज वाय आय एम मुख्य कार्यकारी अधिकारी. घरकुलचे बऱ्याच फायली प्रलंबित आहेत. अजून काही फाईल क्लिअरन्स सध्या चालू आहे. आम्ही मागच्या 3-4 महिन्यातील पूर्ण ऑडिट पॅरा आणि कोर्ट केसेस प्रलंबित कोर्ट केसेसच्या आता क्लिअरन्स चालू आहे. मला हे बोलण्यासाठी खूप आनंद आहे की लास्ट 2 महिन्यामध्ये आम्ही 3000 पैकी ऑडिट पॅराज काढलेली आहे. आता इथे कॅपो सर पण आहे आज इथे. प्रॉपर नंबर सर तुम्हाला देऊ शकतो. स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत किती ग्रामपंचायती राष्ट्रपतीच्या पदावर आहे अंदाजे? पूर्ण ग्रामपंचायत आना माझी इच्छा आहे. पण लेकिन प्रॅक्टिकली स्पीकिंग आमच्याकडे 889 ग्रामपंचायत आहेत. पण लेकिन आम्ही वर्गीकरण केलेले आहे. फॉर एग्जाम्पल आज जो प्रशिक्षण देने वाले 58 ग्रामपंचायत है ये सबसे मोठे ग्रामपंचायत है. तो आम्ही टप्पे करूया क्योंकि छोटे छोटे ग्रामपंचायतमध्ये खूप सोपं आहे स्वच्छता ठेवणं. लेकिन जो MIDCच्या जवळ आहे, पर्यटन केंद्राच्या जवळ आहे, हा जो क्षेत्रातील थोडासा बऱ्यापैकी प्लॅनिंग पाहिजे. ग्राम रोजगार सेवकांचं वेतन अद्यापही प्रलंबित आहे. त्यांची वाढ बी झाली नाही आणि जे वाढ झाली त्यांना अजून भेटले नाही. शासन स्तरावरून निर्णय होना चाहिए. पण लेकिन विदाउट काम हम पेमेंट पण करणार नाही. मी सगळ्या रोजगार सेवकला अल्टिमेटम दिलेले आहे. छत्रपती संभाजी मी जर जॉईन केली त्यावेळी एप्रिल 1 तारीखला 87,000 काम प्रलंबित आहे. तर हा क्लिअरन्स सध्या चालू आहे. त्यापैकी घरकुलच्या बऱ्यापैकी आम्ही मस्टर काढलेले आहे. 31,000 घरकुल का मस्टर हा पण मी केलेले आहे. EKYC वी हॅव रीच 91% EKYC का काम झालेले आहे. आणि युक्त दराका पण आम्ही आता 89% काम झालेले आहे मागच्या 4 महिन्यात. जिल्हा परिषदच्या नवीन इमारतीचा शुभारंभ केव्हा होणार आहे? हाँ वो तो आता एस्टिमेट तैयार इसका काम सुरू आहे. क्योंकि फर्निशिंगचा एस्टिमेट आहे. तो फर्निशिंग थोडासा प्रॉपर पद्धतीमध्ये करावा लागेल. त्यामुळे थोडासा टाईम लागते हा अनुषंगाने. पण लेकिन दिवाळीपर्यंत होऊन जाते हे आमच्या चालेल.